कितीही फिरलं तरी मन भरत नाही. तुमचं पण असंच असतं का? माझं तर तसंच आहे. मला ना काय होतं, एक तर मला कुठं जाऊ वाटत नाही आणि गेलं ना परत लगेच यायचं मन होत नाही. तर तसंच झालेलं होतं. 2-3 दिवस आम्ही ना गोव्यामध्ये लगातार फिरत होतो ना, त्यामुळे एवढा सारा एन्जॉय आम्ही केलेला होता ना, परत घरी जायचं म्हटलं ना थोडासा मूड ऑफ झालेला होता आणि त्यामुळे ना आम्ही म्हटलं चला आजचाच दिवस आहे म्हणून आपण सगळं काही फिरून घ्यायचं. तर इथे ना आमच्या राईड्स करायच्या बाकी होत्या, त्यामुळे आम्ही या बीचवरती आलेलो होतो. अतिशय सुंदर असा हा बीच आहे आणि याचं नाव आहे ना बागा बीच. तर अगदी नावाजलेला आणि हा गावाजलेला हा बीच आहे. भरपूर सारे इथं राईड्स वगैरे खेळल्या जातात. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आम्ही ना इथं राईड्स केले. तर ही जी राईड्स तुम्हाला दिसते ना, तर या राईड्सला बनाना राईड्स असं म्हटलं जातं. तर हे ना आतमध्ये पाण्यामध्ये होडीने पकडून असं याला ओढलं जातं आणि थोडंसं आतमध्ये गेलं की लगेच ते पाण्यामध्ये ढकलून देतात आणि आपल्याला पाण्यामध्ये टाकतात. तर खूप भीती वाटत होती, तरीही आम्ही सगळ्या राईड्स केल्या आणि नंतर ना हे सगळं मस्त असं एन्जॉय करून झाल्यानंतर ना आम्हाला पुढे जायचं होतं, कारण आजचा शेवटचा दिवस होता जे की आपल्याला राहिलेलं सगळं काही ठिकाणी पाहिजे होते. तर हा दुपारचा नजारा आहे. दुपारी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो तेव्हाचा हा नजारा आहे. मस्त असं सुंदर असं इथलं वातावरण होतं. तर पुढे जाऊन आम्ही ना अगोआडा हा फोर्ट आहे ना, तर तिथे गेलो होतो. तर त्या ठिकाणचा हा काही तुम्हाला दृश्य थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तरी ते सर्वांसोबत जे काय आपण फिरायला येत असतो ना, ते खरंच खूप छान असं वाटतं आणि एन्जॉयसुद्धा येतो. तर तुम्ही पाहू शकता हे चिटकूनच असं ताज आपलं हे अगोआडा हॉटेल आहे, म्हणजेच रेस्टॉरंट आहे इथे. तर तिथे गेल्यानंतर ना अगदी समुद्रकिनारी म्हणजे काठावरतीच, आता इथे गोव्यामध्ये सगळीकडे बीच आहेत, तर त्यातल्याच एका बीचवरती ना हा अगोआडा फोर्ट्स आहे आणि हा जे ना पोर्तुगालनी बांधलेला आहे. तर असं म्हटलं जाते की अगोआडा या शब्दाचा अर्थ ना पाणी, म्हणून ना याला ना रक्षण म्हणजे पोर्तुगाजांपासून ना आपलं संरक्षण होण्यासाठी ना हा अगोआडा फोर्ट बांधलेला आहे. खूप सुंदर असं इथलं दृश्य आहे आणि तुम्ही पाहू शकतात यावेळेस ना आपण सूर्यास्ताच्या टायमिंगला आलेलो होतो, त्यामुळे अगदी सुंदर असं दिसत होतं. तर ते ना जास्त काही एवढं क्लिअर दिसलेलं नाही कारण ते चमकलं गेलं व्हिडिओ. तर इथे मी थोडेसे फोटो वगैरे केले आणि नंतर आपण ना परत बागा बीचवरती आलेलो आहोत, जे की आपण सकाळी राईडला गेलेलो होतो. संध्याकाळचा मात्र अशा पद्धतीचा इथला नजारा असतो. मस्त असं गाण्यांच्या तालावरती सगळे काही डान्स करतात. इथे हॉटेल तर तुम्ही पाहू शकतात एवढे सुंदर असे हॉटेल आहेत ना, लाईटिंगनी अगदी भरभरून गेलेले आहेत, त्यामुळे ना बघायला सुद्धा खूप छान वाटतं. रात्रीच्या वेळेस असा काही नजारा बघितला ना अगदी छान असं वातावरण आपल्यामध्ये तयार होतं. तिथे गेल्यानंतर ना आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले. तर गाण्यांच्या आवाजावर ना साईचा डान्स चालू होता. आता एवढे जोरात जर गाणं होते ना, त्यामुळे आपल्याला इच्छा नसतानाही थोडंसं अंग आपलं हलल्या जातं आणि आपण नकळत डान्स करतो. तसंच काही आमचं झालेलं होतं. सगळ्यांना पाहून तर थोडीशी लाज वाटत होती, पण तरीही डान्स करायचा होता म्हणून ना आम्ही इथे डान्स करत होतो. तर व्हिडिओ कसा वाटला याचा फुल डिटेल मी आपल्या लॉंग व्हिडिओवर अपलोड